मित्रांनो, तर हे तुम्ही ते बघू शकता. माझ्याकडे हे खोबऱ्याच्या वाट्या आहेत. आपलं सुकलेलं खोबरं जे आपण दुकानातनं विकत आणतो ते. तर हे खोबरं जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही काय करू शकता, म्हणजे बघा, हे खोबरं जर आपण आपल्या घरात आणून ठेवलं, भरपूर जास्त प्रमाणात जर आणलं, तर त्याला असं मधल्या भागामध्ये बुरशी येते किंवा मग ते खराब होऊन जातं. तर तुम्हाला मी आज हे सांगणार आहे की हे जे खोबरं आहे ते आपल्या घरामध्ये वर्ष 2 वर्ष टिकून राहावं यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता. तर हे बघा, मी इथे साधारण अर्धा किलो खोबरं असेल. तर या खोबऱ्याला आपण एखादा स्वच्छचा कपडा घ्यायचा, कपडा पण स्वच्छ घ्यायचा आणि स्वच्छ कपड्याने ह्याच्या खोबऱ्याच्या ज्या वाट्या आहेत त्या व्यवस्थित अशा आतून आणि बाहेरून व्यवस्थित बघा अशा पुसून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीनं या व्यवस्थित आतून आणि बाहेरून व्यवस्थित पुसून घ्यायच्या. मी इथे सर्व वाट्या अशा पुसून घेत आहेत, कारण की आपण ह्या वाट्या कशा बाजारात आणतो ना, तर त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते. तर ती धूळ वगैरे व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, तर अशा पद्धतीनं मी इथं माझ्याकडे हे ज्या सर्व अर्धा किलो खोबरं आहेत ते व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि यानंतर तुम्ही एक आपलं जे घरातलं खोबरेल तेल आहे, हे बघा, म्हणजे हे खोबरेल तेल आपण खाऊ पण शकतो. तर हे खोबरेल तेल का, आणि खोबरेल तेल पण घेताना चांगलंच खोबरेल तेल घ्यायचं. आणि हे खोबरेल तेल थोडस एका वाटीमध्ये असं काढून घ्यायचं. आणि नंतर हे खोबरेल तेल जे आहे ते आपण या वाट्यांना आणि बाहेरून व्यवस्थित लावून घ्यायचं. हे तुम्ही बघू शकता इकडे. चांगलं आपल्या बोटांनी हे आतून बाहेरून व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं असं. आता मी सर्व ह्या वाट्यांना असं हे जे खोबरेल तेल आहे ते व्यवस्थित चोळून घेत आहे. अगदी व्यवस्थित ते चोळून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने, म्हणजे कुठे पण असं चोळायचं बाकी असेल, शिल्लक ठेवायला नको. हे व्यवस्थित चोळून घ्यायचं. हे बघा, आता मी इथे सर्व ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत त्या व्यवस्थित चोळून घेतलेल्या आहेत. आणि आता काय करायचं की तुमच्याकडे असा एखादा प्लास्टिकचा डब्बा वगैरे असेल किंवा प्लास्टिकचा जार वगैरे असेल. हे बघा, खोल आहे हा प्लास्टिकचा डब्बा. आणि मी हा डब्बा जो पण आहे तो व्यवस्थित पाण्याने धुवून वगैरे घेतला आणि तो व्यवस्थित उन्हात सुकवलेला आहे. म्हणजे तो पण सुकवलेला छान डब्बा आहे. तर आता काय करायचं की ह्या ज्या वाट्या ज्या आहेत त्या आपण अशा त्या प्लास्टिकच्या जार मध्ये ठेवायच्या. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीनं ह्याच्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत त्या अशा पद्धतीने जार मध्ये ठेवायच्या आणि त्याला पूर्ण पॅक करायचं. हे बघा, अशा पद्धतीने डब्बा असा पूर्ण पॅक करून ठेवायचा. हे बघा, आता ते पॅक केलेला डब्बा आणि हा पॅक केलेला हा डब्बा जो आहे तो व्यवस्थित ठेवून द्यायचा. म्हणजे याला, ह्या खोबऱ्याला पूर्ण एअर बंद ठेवायचं, म्हणजे याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने. आणि तुम्ही मी जो हा सांगितला आहे तो ट्राय करून बघा. अर्थातच तुमचं जे हे खोबरे जे आहेत ते खूप काळ
म्हणजे चांगलं वर्ष ते 2 वर्ष अगदी व्यवस्थित आणि छान प्रकारे ते टिकून राहील, म्हणजे खराब होणार नाहीत. तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला